शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्र बसवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा मी GR घेऊन आलेलो आहे, ज्यांचा पगार S30 श्रेणीच्या खाली आहे किंवा त्या समकक्ष आहे अशा कोणत्याही अधिकाऱ्याला इन्क्लुडिंग जिल्हाधिकारी, कमिशनर, अतिरिक्त आयुक्त अशा कोणत्याही व्यक्तीला आपल्या कार्यालयामध्ये AC बसवण्यासाठी शासनाची मान्यता परवानगी नाही। तरी आता पिंपरी चिंचवड शहराची जी परिस्थिती आहे की 30 डिग्रीला असलेलं टेम्परेचर 42 डिग्रीपर्यंत केलेलं आहे। उठसूट बांधकामांना परवानगी द्यायच्या, उठसूट झाडं तोडायची, सगळं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे। त्याच्यात भरीसभर 4-4, 5-5 तास लाईट गायब होते। सामान्य जनतेचं दुःख काय आहे हे ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी मला असं वाटलं की जे दुःख जनतेचं आहे तेच अधिकाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे आणि ते कळावं यासाठी कागदोपत्री त्याला आधार असला पाहिजे। म्हणून अशा प्रकारे कोणत्याही जिल्हाधिकारीपासून ते कमिशनरपर्यंत कोणत्याही, आणि त्याच्या खालचे तर सोडून द्या, म्हणजे त्यांना तर अजिबात अधिकार नाही, अशा प्रकारचं AC लावणं हे कायद्यांना परमिशन नाही, ते बेकायदेशीर आहे। म्हणून हे सगळे AC काढण्यात यावे, रयतेचं दुःख काय हे अधिकाऱ्यांना कळावं आणि ज्यांनी हे AC खरेदी केलेले आहेत त्यांच्या खिशातून हे पैसे वळते करून महापालिकेच्या तिजोरीमध्ये परत जमा करावे, अशा प्रकारच्या आदेशाची प्रत मी आपल्याला सुपूर्द करत आहे। याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। मी परत 2-3 दिवसांनी व्हिडिओ काढायला येईल की कोणाकोणाच्या केबिनमध्ये AC राहिलेले आहेत। धन्यवाद। दुसरा एक ऑर्डर आहे।